ती हॉस्पिटलपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर होती। श्वास अजून चालू होता, मात्र मदत कोणी केली नाही आणि काही क्षणामध्ये तो श्वास थांबला। शहाद्यामध्ये एका महिलेने नाही तर माणुसकीनेच प्राण सोडल्याची घटना घडलेली आहे। असा सवाल आता उपस्थित होतोय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। 500 मीटर जीवन आणि मृत्यूमधील अंतराचं मोजमाप। उपचाराअभावी मृत्यू की प्रशासनाची बेफिकिरी। शहाद्यात महिलेनं प्राण सोडले की माणुसकीच मेली। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आरोग्य यंत्रणेला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली। सिव्हिल हॉस्पिटलपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर एक महिला मृतावस्थेमध्ये पडली असल्याचा फोन इन्कलाब फाउंडेशनला आला होता। त्यानंतर जेव्हा संस्थेचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले तेव्हा ती अजून श्वास घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। महिलेला पाणी दिलं, मात्र काही क्षणातच तिचा मृत्यू झाला असा दावा करत इन्कलाब फाउंडेशनने आरोग्य विभागावर काही गंभीर आरोपही केले। इथल्या प्रशासनाचा, इथल्या डॉक्टरांचा ह्या सगळ्या गैरसुविधामुळे त्या आजीचा जीव गेला। आम्ही लगेच जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांना संपर्क केला। मॅडमांना इथली घडलेली सगळी घटना आम्ही सांगितली। मॅडमांनी लगेच ॲक्शन घेतलं आणि अर्ध्या तासात सगळे डॉक्टर, तिथले कर्मचारी उपस्थित झाले आणि त्यांना जा विचारल्यानंतर मग त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, जी आम्हालाही योग्य वाटली नाही। दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आता बचावासाठी पुढे आले। डॉक्टर मंगेश बर्डेंच्या म्हणण्यानुसार मृत महिला मानसिक आजारी होती। उपचार देण्याचे प्रयत्न केले, मात्र ती स्वतः सहकार्य करत नव्हती। तिचे नातेवाईक नसल्यानं उपचार पुढे नेणं शक्य नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलं। मानसिकदृष्ट्या आजारी असल्यामुळे आम्ही तिला ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिला नंदुरबारला स्पेशालिस्टकडे पाठवण्याची तयारी केली। परंतु ती ऐकण्याच्या स्थितीमध्ये मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तसं काही आम्हाला करूच दिलं। आम्ही तिला 4-5 वेळा आमच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन रात्री आणलं परस्पर। सध्याच्या घडीला जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी घटनेची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले। या प्रकरणानं ग्रामीण भागाच्या आरोग्य सेवेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या। तसंच शहाद्यातील या घटनेतून एक प्रश्न ठळक झालाय की रुग्णाला जर नातेवाईक नसतील तर त्याचा जीव सरकारच्या यंत्रणेकडे सुरक्षित असेल का? विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।